चांगला खेळ झाला निखिल. नेक्स्ट मॅच साठी नेक्स्ट बॅटल साठी खूप खूप शुभेच्छा तुला. मोहन सुतार साहेब आपले शुभ असते. तर ही मॅन ऑफ द मॅच पहा मित्रांनो डेडिकेट केली आहे धीरज भोईरला. धीरज भोईर आपण या आपल्याला डेडिकेट केली आहे. लास्ट ओव्हरला 18 धावा त्याने डिफेंड केल्या निश्चितच आणि त्याला डेडिकेटेड केली आहे. शेअर करतोय मॅन ऑफ द मॅच. दुसरा चेंडू प्रवीण सुतार पुन्हा एकदा द स्टम्प्स. बॅट फेकली होती. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाही तिथे. दोन चेंडू सुंदर फेकले आतापर्यंत. टाइम स्टार्ट झालाय लक्षात घ्या. 4:50 आणि इथून टाइम सुरू आहे आपला. काय लॉंग स्टॉप एंडला चेंडू पळाला. चेंडू जातो सीमा पार. पहिला दमदार चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. 3 चेंडू धावा. चला पुढचा चेंडू याबलीस मात्र फटका फ्लातून आहे. चेंडू पळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक होते मागे आणि चेंडू त्यांच्या बाहेर. सीमा पार. 4 धावांसाठी आणखी एक चौकार. खरपूस समाचार घेतला जातोय. बॅक टू बॅक सलग 2 चौकार. 4 चेंडू आणि 9 धाबा. यावेळी मात्र सॉफ्ट हँडेडली चांगला फटका आहे. तंत्रशुद्ध फटका आणि सलगचा लागणारा चौकार क्रमांक 3. थँक्यू. 5 चेंडू आणि 13 धावा. फिंगर रोल केल्या चेंडूवर फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचले. समाप्त झालं. 14 धावा जोडल्या गेल्या. 6 चेंडू 14 धावा आणि की 12 चेंडूंचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. मध्ये सांगोडे एक्सप्रेस केतन सुतारची वापसी झाली आहे. दुसरं षटक केतनने आता स्वतः डिसिजन घेतला की आता हे दुसरं षटक मी हाताळणार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट अशी भूमिका साकारली आहे. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण हा पूर्णपणे दारोमदार संघाची जी जबाबदारी आहे ती केतन सुतारवर आहे. यावेळी फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक नाही तिथे. धावा मिळतील 4.
इथे चेंडूवर चौकाराने सुरुवात करतोय. स्वागत केलंय इथे केतन सुतारचं. आता फील्ड रिस्ट्रिक्शन थोडस सरकवलं गेलंय. चांगली बॅटिंग झाली आहे शुभमच्या माध्यमातून. 4 चौकार आले, एक सिंगल देखील आली. हा चेंडू सुंदर आहे. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक झाला. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट चेंडू. जसे असतं तसं चोख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये केतन सुतारच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्लेअर रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. ट्रॅकर फेकून दिला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बघत राहिला. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. तीन चेंडू मध्ये 10 धाबा खर्च केलात केतन सुतारनं. 24 धाबा आपण धावफलकावर पाहतोय. फटका सुरेख झेलची संधी. मिलिंद सुतार बर्थडे बॉय डिप्लॉय झेल. समाप्त झाला फलंदाजाचा खेळ. मॅटर करते क्रिकेटमध्ये आणि नक्कीच समजला असेल आता की त्याची गरज नक्कीच आहे. एक काल होता नक्कीच प्रश्न. एक सेफ फिल्डर म्हणून ओळखला जात होता सांगोडे संघामध्ये. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिलिंद सुतार पोचले होते चेंडूपर्यंत. रितेश पाटीलला मागणं चांगलं बॅकअप दिलं. तर आज वाढदिवस आहे मिलिंद सुतार यांचा. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मी ओमी सुतार माझ्या माध्यमातून देखील या वाढदिवसानिमित्त अंतिम मयूर सुतार लांब लचक व्यत्यानंतर मयूर सुतारला आम्ही पाहतोय. मयूर सुतारची देखील वापसी झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये मयूर हजर नव्हता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बोलावून घेतलं. नक्कीच पहिला चेंडू अप्रतिम चेंडू फेकलाय. रितेश पाटील पोचतील का? विवेक होते तिथे. विवेक चेंडू पर्यंत पोहोचले. एकच धाव एक पडली.
पहिला चेंडू अप्रतिम राहिला मयूरचा. आणखी 5 चेंडू चांगले फेकायचे आहेत. 27 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या धावफलकावर. बॅटिंग चांगली आहे सांगोडे संघाची, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळी देखील सुरेख चेंडू फेकलाय. शरीरावर चेंडू आदळतोय. 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली. 2 चेंडू 27 धावा झाल्यात. 2 चेंडू 27 असं समीकरण आतापर्यंत वाडेकर बनाम सांगोडे हाय व्होल्टेज सामना. तिसऱ्या फेरीतील पहिली रंगतदार फाईट सुरू आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील सुंदर चेंडू अपील देखील केली तिथे. धाव चेंडू, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये मात्र 1च धाव खर्च केली आहे. व्हेरिएशन विविधता आहे गोलंदाजीमध्ये. उलटास यावेळी चेंडू निघून जाईल का? क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. बाउंड्री लाईनवर चेंडू गेला होता तरी 1च धाव खर्च केली तिथे. सजावट खूप चांगली केली आहे क्षेत्ररक्षणाची. कौतुक करावं लागेल सांगोडे संघाचं. क्षेत्ररक्षण आतापर्यंत जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे उर्वरित. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. समोरच्या दिशेने प्रवीण सुतार. एका बंधुराजाने चेंडू फेकला आणि दुसऱ्या बंधुराजाने तो चेंडू टिपला. फलंदाजाला बाद. सिक्सर किंग ऑफ वाडेकर भूषण आलाय. चांगलं षटक हाताला येते. शेवटचा चेंडू देखील डॉट पाहिला. तब्बल 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील. क्या बात आहे मयूर. सुंदर गोलंदाजी झाली. कौतुक करावं लागेल मयूरचं. आज राजेश पाटील जे अटाली गावचे उद्योजक आहेत आणि ओनर देखील आहेत वृंदावन फार्म हाऊस जो आपण पाहतोय क्रिकेट जो ग्राउंड त्याच्या लगतच जो ग्राउंड आहे तिथे एक फार्म हाऊस आहे. त्याचे नक्कीच ओनर देखील आहेत ॲडव्होकेट राजेश पाटील, वकील मुंबई हायकोर्ट. त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील सांगोडेकर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपल्या राजे छत्रपती क्रीडांगणच्या बाजूला जो स्मशानभूमी आहे त्याच्या लगतच जो फार्म हाऊस आहे नक्कीच त्याचे ते ओनर आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज लाभलेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद व्यक्त करू आम्ही आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं. डीजे प्लीज.
28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सॉरी, 29 धावांची गरज आहे. 28 धावा झाल्या दाफलकावर आणि 29 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी सांगोडे संघाला. रितेश पाटील आणि केतन सुतार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 30 धावांचं पाठलाग करताना. 18 चेंडू आणि 29 ची गरज क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचण्यासाठी. दोन्ही संघ सज्ज असतील. वाडेकर क संघाने दाखल झालाय खऱ्या अर्थाने क्वालिफायर राऊंड मध्ये. इथून कोणता संघ असेल जो क्वालिफायर राऊंड पर्यंत पोहोचेल, वाडेकर की सांगोडे. both of teams all the best, good game and show the quality cricket. समसमान शुभेच्छा. पहिला चेंडू एक धाव एक वड्डी गेली. स्ट्रायकिंग इन वर आता केतन सुतार. एक चेंडू एक धाव अकाउंट ओपन केलं रितेश पाटीलने वैयक्तिक आणि सांघिक. 29 टार्गेट आहे. 18 चेंडू मध्ये टार्गेट मोडीत काढायचं आहे.
हॅलो हॅलो 5 चेंडू 6 धावांची गरज. षटकाराने या मॅच मध्ये आता सांगोडे संघ एंटर झालाय. यावेळी मात्र चतुराई दाखवण्याचा प्रयत्न. एक धाव एक वडले तिथे केतनने. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. या सामन्यामध्ये सांगोडे संघ एंटर झालाय. एक मोठा फटका किंवा दुहेरी धावा देखील या सामन्याचं चित्र पालटू शकतात. मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो सांगोडे संघ. परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. वाडेघर ब संघाच्या माध्यमातून कौतुक करेल तितकं थोडं असेल, कारण चांगला खेळ आज केलाय वाडेघर ब संघाने आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने मागचा सामना देखील जिंकला. तब्बल 23 धावा डिफेंड केल्या. समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. किती धावा मिळतील? एक तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करेल का? एकच धाव. अप्रतिम थ्रो. तीन चेंडू 4 धावांची गरज. समीकरण खूप सोपं आहे. 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. इथून कसा खेळ स्वीकारला जाईल? डोक्यावर बर्फ ठेवावा लागेल. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. फक्त मोठे फटके नाही तर एकेरी दुहेरी धावाने देखील हा सामना जिंकला जाऊ शकतो. यावेळी मात्र फटका फसलाय की काय? स्वतः गोलंदाज जातोय चेंडू खाली आणि झेल निसटलाय. तिथे मोठी चूक होते. केतन सुतार इथे मात्र जीव धोक्यामध्ये टाकला होता. झेल सोडलाय की हा सामना सोडलाय? कॅच ड्रॉप की मॅच ड्रॉप? आता याचं उत्तर येणारे 2 चेंडू देतील, कारण 2 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. कोणता संघ सामना जिंकेल? वाडेघर की सांगोडे? सांगोडे संघाच्या प्रेक्षकांचा आवाज येत नाही. सांगोडे संघाचे प्रेक्षक आहेत का? आवाज येतोय परंतु कमी येतोय थोडा आवाज. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. येतोय आवाज येतोय सांगोडे संघाच्या प्रेक्षकांचा. चेक करवतो आपण. वाडेघर संघ चांगली फाईट देतोय. कौतुक करेन मी वाडेघर संघाचं, कारण आज दिवसभरात दोन्ही संघांचा खेळ चांगला झालाय. वाडेघर क देखील वाडेघर ब देखील. 2 चेंडू 2 धावांची गरज. ओव्हर द स्टंप्स. यावेळी डॉट चेंडू. जबरदस्त चेंडू फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू फेकला. ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. एक चेंडू 2 धावांची गरज. हाय व्होल्टेज मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिसऱ्या फेरीतील हा रंगतदार सामना आहे. एक चेंडू 2 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा आणि हृदयाचे ठोके बंद पाडणारा हा सामना. प्रेक्षणीय लढत होती आणि इथे मात्र प्रेक्षकांमध्ये जल्लोष असेल. फटका सुरेख. आमच्या समर्थन कक्षाला मान वंदना देतोय केतन सुतार. फटकार